नमस्कार, डीलप फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवसेना बाही कटिंग कशी करायचं याचा डायग्राम जो आहे तो मी पेपरवरती तुम्हाला समजावून सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा। आपली ही जी देवसेना बाही असते ती पहा लांब बाही असते, तर इथं आपण 10 इंचाची बाही कटिंग करायची, तर त्यामध्ये जी बॉर्डर आहे ती आहे 3 इंचाची। 3 इंचाची बॉर्डर आहे, तर ते आपल्याला 3 इंचाची बॉर्डर जी आहे ते या 10 इंचातून मायनस करायचं आहे। किती राहतात? 7 इंच। म्हणजे आपल्याला इथे वरती जी बाही लागणार आहे ती 7 इंचाची बाही लागणार आहे। तर 7 इंचाच्या बाहीचा आधी आपण नॉर्मल बाहीचं कटिंग करून घ्यायचं असतं। तर आणि नंतर जी खालची पट्टी आहे ते आपल्याला सेपरेट काढायची असते। तर पूर्ण उंचीमधून जेवढी पट्टी आहे तेवढी आपल्याला इथे कमी करायची। जर इथे तुमचा ब्लाउजचा जो काठ आहे, काठपदराची साडी असेल, त्यामध्ये जर तो काठ आहे तो 4 इंचाचा असेल तर तुम्ही यातून 4 इंच मायनस करायचं आणि परत किती राहतात? मग 6 इंच राहतात। तर 6 इंचाची इथे वरचा भाग जो चुन्यांचा असतो तो कट करायचा आहे। तर आता इथे आपल्या ब्लाउजला बॉर्डर आहे 3 इंचाची, तर मी 10 इंचातून पहा इथं 3 इंच मायनस केलं तर 7 इंच राहतात। तर 7 इंचाची बाही जी आहे इथून वरती ती आपण चुन्यासाठी कट करायची आहे। तर आपण चुन्यांसाठी किती घेणार आहे पहा, एक्स्ट्रा 5 इंच घ्यायचे। तर ही बंद बाजू जी आहे इथून मी 5 इंच एक्स्ट्रा घेणार आहे। तर इथे सुद्धा पहा मी असं 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं। एक लाईन ओढून घेऊया। हे एक्स्ट्रा आहे चुन्यांसाठी आणि याच्या पुढे आता हे एक्स्ट्रा घेतलेलं आहे, याच्या पुढे आपण नॉर्मल बाहीचं म्हणजे साधी बाही जी असते त्याचं कटिंग करायचं आहे। तर पहा इकडे जी बंद बाजू असते त्या साईडला एक्स्ट्रा घ्यायचं आहे, पुढे नाही, तर इकडे घ्यायचं आहे। हे मी 5 इंच रुंदीमध्ये एक्स्ट्रा घेतलं। बाही आहे आपली 7, तर त्यामध्ये मी 1 इंच घेतलं मार्जिन आणि 8 इंचावरती मार्किंग केलं, कारण आपल्याला वरती शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन पाहिजे आणि खाली अर्धा इंच ही जी पट्टी आहे 3 इंचाची ती जोडण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन पाहिजे। टोटल आपल्याला 1 इंच मार्जिन हवं आहे उंचीमध्ये। तर इथे मी 7 + 1 8 इंचाची इथं बाही घेणार आहे। तर इथे पहा अशा प्रकारे 8 इंच, इथेही 8 इंचावरती असं मार्किंग करून घेऊया आणि उंचीचं मार्किंग इथं करून घ्यायचं। इथपर्यंत पूर्ण लाईन अशी आणायची आहे 8 इंच। 7 इंचाची बाही आहे म्हणून आपण कॅप हाईट घ्यायची आहे 3.5 इंच। तर 2 वेळा असं मी मार्किंग करून घेते 3.5 इंचावरती आणि एक लाईन ओढून घेते। तर ही लाईन जी आहे ती याच्या पुढेच आपण ओढून घेऊया, कारण या लाईनच्या पुढेच आपली बाही जी आहे नॉर्मल बाही कटिंग असणार आहे। इथे 1 इंच। तर अजून एकदा मी सांगते, ही जी लाईन आहे आपली याच्या पुढे आपली साधी बाही असणार आहे। मुंडा घेर 8 इंच। तर मुंडा घेर पहा इथून हे एक्स्ट्राचं जे आहे ते सोडलेलं आहे इकडे आणि इथून आपली बाही आहे, तर इथून मी असं 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि याच्या पुढे हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे। मार्जिन तुमचं जर 2 इंच असेल ब्लाऊजमध्ये तर तुम्ही ते 2 इंच घ्यायचं। मी पेपरवरती तुम्हाला अगदी सावकाश असं सांगत आहे। परत तुम्ही काय करायचं आहे, हा पेपर आहे असा ब्लाऊज पीसवरती जरी ठेवला तरीही तुमची बाही एकदम परफेक्ट कट होईल, किंवा जसा मी आत्ता डायग्राम सांगते त्याप्रमाणे तुम्ही जर ब्लाऊजवरती जर कट केलं तरीसुद्धा एकदम खूप सुंदर अशी तुमची बाही जी आहे ती कटिंग होईल आणि एकदम सोपी पद्धत आहे। आता आपण जसं नेहमी या लाईनचे 4 भाग करतो तसे मी या लाईनचे 4 भाग करणार आहे। आधी सेंटर केला, परत आणि याचा सेंटर करायचा आणि याचाही मी सेंटर करते असा। तर इथे मी आता, तर हा पहिला पॉइंट आहे अर्धा इंच,
दुसरा पॉईंट सुद्धा अर्धा इंच आणि तिसरा पॉईंट आपण घेतो हा पुढचा आकार देण्यासाठी घेतो, परंतु पुढचा आकार आत्ता द्यायचा नाही. परत मी तुम्हाला आकार कसा पुढचा द्यायचा हे सांगते जेव्हा पूर्ण बाही कटिंग होईल त्यावेळेस. तर इथे पहा हे 1 इंच आहे ते इथं असं जोडायचं पहा आणि इथून असं हा आकार जो आहे तो द्यायचा आणि इथे डाऊन अर्धा इंच असं करायचं आहे. तर हा झाला पाठीमागचा आकार. पुढचा आकार जो आहे तो आत्ताच द्यायचा नाही, नंतर द्यायचा आहे आपल्याला तो आकार. दंडघेर इथे 5.5 इंच आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन. दंडघेर म्हणजे आपण जी लांब बाही असते जिथपर्यंत 7 इंच येते लांब बाही तिथं तुम्ही ते मोजून घ्यायचं आहे किती इंच भरते आणि मगच तुम्ही इथे हे मार्किंग करायचं आहे. पूर्ण दंडाजवळचं मार्किंग खालच्या साईडचं करायचं नाही. तर कारण इथे वरती इथं कारण आपल्याला परत बॉर्डर जोडायची आहे त्यामुळे इथे पहा जास्त मार्किंग असणार आहे. ही झाली आपली नॉर्मल बाही. तर नॉर्मल बाहीपेक्षा आता आपल्याला फुगा घ्यायचा आहे म्हणून इथं वाढवायचं आहे 2 इंच उंचीमध्ये. इथं परत आपण 2 इंच वाढवणार आहे कारण पफ हवा आहे. जर तुम्हाला नॉर्मल पफ हवा असेल तर 1.5 इंच तुम्ही इथं वाढवू शकता. थोडा उंच हवा असेल तर 2 इंच आणि जास्त हवा असेल तर तुम्ही इथे 3 इंचापर्यंत सुद्धा वाढवू शकता. तर इथे मी फक्त 2 इंच उंचीमध्ये वाढवणार आहे. इथे 2 इंच मी घेतलं, इथे सुद्धा असंच 2 इंच घ्यायचं. जर तुम्हाला अवघड वाटत असेल फुगा बाही कटिंग तर पहा या पद्धतीने एकदा कटिंग करून पहा. खूप सुंदर अशी आपली जी बाही आहे ती तयार होते. ही जी लाईन आहे पहा याचा आपल्याला असा सेंटर करायचा आहे आकार देण्यासाठी. तर इथं हा सेंटर केला, परत इथून सुद्धा आपल्याला सेंटर करायचं आहे. 2चा सेंटर किती होतो मध्य 1 इंच आणि इथं आपण हे 1 इंच घेतलेलं आहे. तर हे फक्त असं आपल्याला जोडायचं आहे पहा. असं आकार आपल्याला तयार करायचं. असं 1 इंचावरती जरी आणून जोडलं तरी सुद्धा चालेल. थोडासा आकार इथं आपण व्यवस्थित असा देऊन घ्यायचा. तर या पद्धतीने आपली फुगाबाही जी आहे ती तयार होते. इथे हा 1 इंचाचा पॉईंट आपण बाहीला आकार देण्यासाठी घेतलेलाच आहे. इथे सुद्धा 1 इंचाचा जो पॉईंट आहे तो इथं घ्यायचा आणि इथून चुन्या स्टार्ट करायच्या. इथून करू नका नाहीतर काय होतं हा भाग जो आहे तो जास्त होतो. आणि इथे सुद्धा हा 1 इंचाचा पॉईंट आहे, इथूनच चुन्या घ्यायला स्टार्ट करायचं. इथून जर घेतलं तर काय होतं हा भाग परत लांब होतो, परत चुन्या द्याव्या लागतात, कमी जास्त होतं. त्यासाठी इथूनच आपल्याला काय करायचं आहे चुन्या द्यायला स्टार्ट करायचं आहे. तर आता आपण हे आधी कटिंग करून घेऊया. पहा इथे हे असं हे जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. या पद्धतीने असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथून हे असं हे कटिंग झालं की काय करायचं इथून हा भाग जो आहे तो मोजायचा आहे. इथे आधी 1 इंच घ्यायचं पहा हे इथे. आता हे वाढीव जे आहे ते मेजरमेंटमध्ये घ्यायचं आहे कारण आपल्याला पुढचा जो आकार आहे तो बाहीला व्यवस्थितपणे द्यायचा आहे. तर इथे मी हे 1 इंच घेतलं आणि या 1 इंचापासून आपण हे किती येतं हे पाहूया. पहा इथे हे 12.5 इंच आलेलं आहे. तर त्याचा असा आपण सेंटर करायचा आहे. तर पहा असा मी इथं सेंटर केला आणि या सेंटरपासून इथं आपण 1.5 इंच घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे हे 1.5 इंच. पहा इथं हे मार्किंग आलेलं आहे आता. आणि ह्या 1 इंचापासून पहा असं आपण आकार देऊन असा घ्यायचा आहे. तर मी हा पुढचा जो आकार आहे तो तुम्हाला कटिंग करून दाखवते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हा पुढचा आकार आहे तो कटिंग करून काढू शकता. एकदम परफेक्ट अशी ही बाही आपली जी आहे ती तयार होते. पहा हा आकार आपण इथं कटिंग करून काढलेला आहे. इथे आपण आता एक नॉच देऊन घेऊ म्हणजे तुम्हाला समजेल की हा आकार जो आहे तो आपला पुढचा आकार आहे. तर इथे चुन्या देण्यासाठी इथं सुद्धा एक नॉच देऊन घ्यायचा. इथं मी नॉच दिला. हा सुद्धा आकार पहा इथे येतोय, इथे मार्किंग येते. तर आणि हा सेंटर
इथे आहे पहा, तर इथे मी असं कट देऊन घेते हा असा, आणि इथून आपल्याला जे आहे त्या चुन्या स्टार्ट करायच्या आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर इथे या पद्धतीने ही फुग्याची जी बाही आहे ती आपली तयार होते. याच्या खालची पट्टी कशी तयार करायची पहा, मी एक सेपरेट पेपर घेतलेला आहे. बॉर्डर आपली आहे 3 इंचाची, तर आपल्याला खाली आणि वर जोडण्यासाठी मार्जिन हवं आहे. तर 4 इंचावरती असं मार्किंग करायचं. अजून एकदा असं मी 4 इंचावरती मार्किंग करणार आहे. पहा इथे आपल्याला इथे एक लाईन ओढून घेऊ. आधी मी तुम्हाला सांगते, इथे एक लाईन ओढून घ्यायची. ही मी लाईन ओढली. ही वरची बाजू आहे आपली, ही खालची बाजू, ही बाजू जी आहे ती इथे अशी येणार. तर हे किती आपलं आहे हे आधी चेक करूया. तर इथून मी हे चेक करते. पहा 7 इंच येत आहे. पहा असं 7 इंच आलं. इथं टोटल 7 इंच आलेलं आहे. आणि खालच्या साईडला आपला दंड घेर आहे 5 आणि इथे 1.5 इंच मार्जिन. आता इथे 5 इंच का आला, कारण इथे इथला दंड जो असतो तो आहे खालच्या साईडचा, आणि इथे जे आहे ते वरची बाजू आपण चुन्याची जी आहे ती जोडणार आहे, म्हणून इथं या साईडला थोडं जास्त येणार आहे. इथे 6 आणि ही पट्टी जी आहे ती कट करून घ्यायची. तर पहा जेवढी बॉर्डर असेल त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करायचं मार्जिनसाठी, आणि ही पट्टी आपली अशी निघली. आणि ही बाही जी आहे ती इथे आपली अशी वरती असणार आहे. ह्या चुन्यात दिल्यानंतर इथे पूर्ण हे भाग जो आहे तो कमी होतो, आणि इथे या पद्धतीने ही बाही आपली तयार होते. आणि पफ जो आहे तर तुम्हाला अजून खूप हवा असेल तर तुम्ही इथे मी 2 इंच वाढवलेला आहे, तिथे तुम्ही 2.5-3 इंच वाढवू शकता. तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.